Good morning, friends. In last video, we learn about the spontaneous process. Definition बघितली, आपण काही एक्झाम्पल्स बघितले, काही रुटीन लाईफ मधले एक्झाम्पल्स आपण बघितले. The process which take place on its own without external influence is known as a spontaneous process. की ज्या प्रोसेस स्वतःहून होत आहेत त्यासाठी एक्सटर्नल फोर्सची गरज पडत नाही. मी तुम्हाला सांगितलं की स्वतःहून अभ्यास करणं, स्वतःला वाटणार सेल्फली स्पॉन्टेनियस प्रोसेस. आई वडील शिक्षक सांगताय म्हणून करणं नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल इज अ स्पॉन्टेनियस प्रोसेस. Water always flows from top to bottom spontaneously. A reverse phenomenon. From bottom to top required external influence, which is non-spontaneous in nature. आता आपल्याला बघायचं आहे की प्रोसेस स्पॉन्टेनियस असण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते. दॅट इज a criteria to explain the spontaneity of given process. त्यापैकी पहिला क्रायटेरिया आपण बघतो एनर्जी अँड स्पॉन्टॅनिटी ऑफ अ प्रोसेस. ज्या ज्या रिॲक्शन असतील की कुठल्या रिॲक्शन स्पॉन्टेनियस असू शकतात, यासाठी एनर्जी हा क्रायटेरिया कसा रोल करू शकतोय. सुरुवातीला बघा, द रिॲक्शन in which heat is released evolved is known as a exothermic reaction. की ज्या प्रोसेसमध्ये हीट लिबरेट होते त्याला आपण म्हटलंय एक्झोथर्मिक प्रोसेस. हीट लिबरेट होते म्हणजे त्यांची पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होते अँड द टेन्स प्रोसीड्स टू अचीव मॅक्झिमम स्टॅबिलिटी. म्हणजेच ज्या प्रोसेसमध्ये reactants are more energetic than products, heat is released, the process is exothermic, and all exothermic processes are spontaneous in nature. For example, the combustion of 1 mole of carbon takes place by evolution of 394 kilojoules per mole. एवढ्या प्रोसेसमध्ये एवढी हीट लिबरेट होते. सेकंड एक्झाम्पलेशन, फॉर्मेशन ऑफ 2 मोल ऑफ अमोनिया फ्रॉम नायट्रोजन अँड हायड्रोजन. एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन इज इक्वल टू -92.4 kilojoules. किंवा अ फॉर्मेशन ऑफ 1 मोल ऑफ वॉटर फ्रॉम हायड्रोजन अँड ऑक्सिजन. डेल्टा एच इज इक्वल टू -285.7 kilojoules per mole. म्हणजे द रिॲक्शन in which energy of reactant is greater than products, in which heat is liberated, are spontaneous in nature. इथे एक्झाम्पल्स आपण बघितले. एक्झोथर्मिक रिॲक्शन is spontaneous, but there are few endothermic reactions which are also spontaneous in nature. की फक्त आणि फक्त एक्झोथर्मिकच रिॲक्शन जर स्पॉन्टेनियस असल्या तर these criteria explain the spontaneity of reaction, but there are few endothermic reactions which requires heat energy for their completion are also spontaneous. For example, evaporation of water from open container or seawater. When seawater or water is placed in a container, its evaporation takes place. यासाठी आपल्याला माहिती आहे टेम्परेचर वाढवावं लागतंय. Enthalpy of such reaction, evaporation of water is equal to plus 44 kilojoules per mole. एवढी हीट ऍब्सॉर्ब करत आहे. एंडोथर्मिक प्रोसेस आहे ती स्पॉन्टेनियस इन नेचर.
तुम्ही ॲटमॉस्फिअर मध्ये वॉटर ठेवलं, सन टेम्परेचर इन्क्रीज झालं की ऑटोमॅटिकली स्पॉन्टेनियस. किंवा डिझॉल्युशन ऑफ अमोनियम क्लोराइड इन वॉटर, फॉर्मेशन ऑफ NH4Cl वेन अमोनियम क्लोराइड इज डिझॉल्व्ड इन वॉटर. त्यासाठी आपल्याला किती एनर्जी लागणार आहे? 15.1 किलो जूल्स पर मोल. बट द रिॲक्शन इज ऑल्सो स्पॉन्टेनियस. म्हणजे आपण सुरुवातीला काय बघितलं होतं एनर्जी क्रायटेरिया स्टडी करत असताना? द प्रोसेस इन विच reactants are more energetic, that is exothermic reactions, are spontaneous in nature. But there are few endothermic reactions which are also spontaneous in nature. And hence, the energy is not only or a sufficient criteria to explain the spontaneity of a process. की प्रोसेस का स्पॉन्टेनियस असत आहे यासाठी जे काही क्रायटेरिया आपल्याला बघायचे त्यापैकी पहिला क्रायटेरिया आपण बघितलं एनर्जी. सम एंडोथर्मिक रिएक्शंस आर स्पॉन्टेनियस अँड हेन्स एनर्जी इज नॉट अ सिंगल ओनली वन क्रायटेरिया टू एक्सप्लेन द स्पॉन्टॅनिटी ऑफ रिएक्शन. आणि म्हणून सेकंड क्रायटेरिया आपल्याला बघायचं फॉर स्पॉन्टॅनिटी व्हिच इज a randomness or a disorder and a spontaneity. The process proceeds spontaneously in a direction in which a randomness or disorderness of a system increases. कुठला प्रोसेस स्पॉन्टेनियस असू शकताय त्याच्यामध्ये डिसऑर्डरनेस रॅन्डमनेस वाढतंय इन्क्रीज होत आहे. छोटंसं एक्झाम्पल तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय बघा. बीकर कंटेनिंग वॉटर and some ice is there. During the dissolution of solid, the disorder of molecules in the solution increases. When ice is present in the solid state, its atoms, molecules are arranged in a regular manner. When it dissolves, the disorderness, randomness goes on increasing. A spontaneous process. तो सेकंड एक्झाम्पल तुम्हाला सांगते. आपलंच एक्झाम्पल बघते की कुठला प्रोसेस स्पॉन्टेनियस असू शकता रॅन्डमनेस वाढतं आपण डिसऑर्डर वाढतं. जोपर्यंत कोणीतरी तुमच्या समोर टीचर उभा आहे युअर बिहेवियर इज इन ऑर्डर्ड मॅनर. तुम्ही शांत बसताय समोर बघताय. But once a teacher leave your classroom, your behavior is in a random manner, disordered manner, which is your a spontaneous property. That is randomness or disorder. Measure the spontaneity of a reaction. आणि मग हे रॅन्डमनेस कॅल्क्युलेट करण्यासाठी मेजर करण्यासाठी किंवा डिसऑर्डर सिस्टीम मधली कॅल्क्युलेट करण्यासाठी मेजर करण्यासाठी एक नवीन टर्म इंट्रोड्यूस केली गेली विच इज नोन ॲज अ एन्ट्रॉपी. बघा तुमच्या समोर स्क्रीनवर तुम्हाला एक छोटासा फोटोग्राफ दिसतोय. काय फोटोग्राफ मध्ये इज दिस युअर रूम. काय काय दिसतंय? बऱ्याच गोष्टी अस्ताव्यस्त पडल्यात, इकडे तिकडे पडल्यात. रॅन्डम मॅनर, डिसऑर्डरनेस. देन यू ऑलरेडी नो अबाउट इट. त्या स्क्रीन ऐवजी तुम्ही स्वतः तुमच्या रूम मध्ये जर बघितलं तुमची पुस्तकं कुठंतरी पडलेले असते टेबलवरती, पेन कुठं असेल, कंपास असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. दिस डिसऑर्डरनेस or randomness means entropy. Second example. दोन डायग्राम आपल्याला दिसतात. फर्स्ट वन लो एंट्रॉपी, अनदर वन इज हाय एंट्रॉपी. तो कुठली फर्स्ट डायग्राम बघा. द मॉलिक्यूल्स आर अरेंज इन अ रेग्युलर मॅनर, दॅट इज ऑर्डर्ड मॅनर.
आणि सेकंड डायग्राम मध्ये सॉलिड ऐवजी आपण जर लिक्विड घेतलं, द मॉलिक्युल्स आर स्प्रेड इन डिसऑर्डर मॅनर. दोन मॉलिक्युल मध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्सेस लेस आहेत. अरेंजमेंट काय झाली त्याची इन डिसऑर्डर मॅनर. की सॉलिड ऐवजी एक्झाम्पलच्या ठिकाणी मी घेतलं, समजा तुम्ही जर बघितलं तर आर्मीची ज्यावेळी परेड चालू असते लेफ्ट राईट, म्हणजे सगळ्या मुवमेंट असतात, दे आर ऑलवेज इन ऑर्डर्ड मॅनर. फॉर एक्झाम्पल डायग्राम टू द लेफ्ट हँड साइड आफ्टर completion of the parade. They wander like the civilian peoples. A disorder manner, randomness increases. And the term introduced to measure this randomness is known as entropy. That is, entropy is a measure of molecular disorder or a randomness. Once again, entropy is a measure of molecular disorder or a randomness present in the system. तर बघा, डिसऑर्डर आणि ऑर्डर. ऑर्डर मॅनेजमेंट आपल्याला कसं आहे, लेस लाईकली. डिसऑर्डर हवं तसं बाउंट्या मारत मोर लाईकली. आणि मग असा डिसऑर्डरनेस कॅल्क्युलेट करायला रिटर्न तिला आपण म्हणते एंट्रोपी. डायग्राम मध्ये तुम्हाला तीन वेगवेगळ्या स्टेट्स आपल्याला दिसत आहेत, सॉलिड, लिक्विड, गॅस. वी नो देअर प्रॉपर्टीज. इन सॉलिड, molecules are packed, arranged in a contact regular order, one molecule after another molecule. Arrangement कशी त्याची रेग्युलर ऑर्डर. इन लिक्विड स्टेट, these ordered arrangement becomes a little disorder. The molecule has some freedom to migrate, move in available space. While in third diagram, in a gaseous state, the molecules are arranged in more random, disordered manner because attractive forces between molecules are negligible and they have freedom. Their arrangement is disordered. Means a liquid has higher entropy than solid, while a gas has more entropy than a liquid. ही सगळ्यात जास्त डिसऑर्डर कोणामध्ये, गॅसेस स्टेटमध्ये. म्हणून गॅसेसची एंट्रॉपी कशी आहे, मॅक्झिमम. त्यानंतर कोणाची, लिक्विड. आणि लिक्विड नंतर सगळ्यात कमी रँडमनेस, डिसऑर्डरनेस कोणामध्ये, सॉलिडमध्ये. म्हणून एंट्रॉपी ऑफ सॉलिड इज लेस दॅन लिक्विड ॲज वेल ॲज द गॅस. आता जर तुम्ही पार्टिकलची साईज आपण जर कन्सिडर केली, एंट्रॉपी is a greater or larger atoms. Atomic size large आहे, त्याची एंट्रॉपी नॅचरली काय असणार आहे, हाय असणार आहे. एंट्रॉपी इज अ ग्रेटर फॉर मॉलिक्यूल विथ मोर ॲटम्स. मोनो ॲटॉमिक आहे, पॉली ॲटॉमिक आहे, डायॲटॉमिक आहे. मोनो ॲटॉमिकची कमी असेल, डायॲटॉमिकची जास्त असेल, तर पॉली ॲटॉमिक मॉलिक्यूल हॅज मोर एंट्रॉपी. तेच रिलेशन इथे आपल्याला दिसते, एंट्रॉपी ऑफ सॉलिड, liquid and gas. Entropy is denoted by, shown by capital S. Yes, solid, that is entropy of solid. क्या relation है? Entropy of solid is less than liquid. Entropy of liquid is less than gas. That is gaseous state has more entropy and solid has less entropy. Same example of increasing entropy. Solid regular arrangement, liquid मध्ये अरेंजमेंट कसं होतं, रॅन्डम होतं, डिसऑर्डर होतं. दॅट इज एंट्रॉपी ऑफ सॉलिड इज लेस दॅन एंट्रॉपी ऑफ लिक्विड. सेकंड डायग्राम काय दिसतं तुम्हाला, रेड जे मॉलिक्युल्स आहेत ते सोल्यूटचे, ग्रीन जे दिसत आहे तुम्हाला सॉल्वंटचे. त्यांचं मिक्सिंग झालं, डिझॉल्विंग झालं की सोल्यूट पार्टिकल्स स्प्रेड इन टू द सॉल्वंट लिक्विड. अरेंजमेंट बिकम्स अ डिसऑर्डर अँड हेन्स entropy of solute plus entropy of solvent is less than solution. The entropy of solution is greater than entropy of solute as well as solvent. Third diagram, evaporation. When the molecule in solid or molecule in liquid
goes into gaseous state. Arrangement becomes more and more disorderly, randomness increases, and entropy of vapor is greater than entropy of a liquid. हे एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे. आर्गॉन हॅज हायर एंट्रोपी दॅन न्यूऑन. असं का होत आहे? तर आर्गॉन इज अ लार्जर मॉलिक्यूल दॅन न्यूऑन. आणि मग सुरुवातीला बघितलं प्रमाणे द एंट्रोपी ऑफ लार्जर मॉलिक्यूल इज ग्रेटर दॅन स्मॉलर मॉलिक्यूल. सेकंड एक्झाम्पल, C8H18 has higher entropy than C5H12 because it is a complex molecule. Bromine in a gaseous has higher entropy than bromine in liquid because the entropy of gaseous molecules are always greater than entropy of liquid or solid. आणि म्हणून bromine in a gaseous state has a maximum entropy. असे काही एक्झाम्पल्स आपण बघतोय. आता by this criteria for any spontaneous process the entropy of system increases. की आपण सेकंड क्रायटेरिया बघतो स्पॉन्टेनियस प्रोसेससाठी, रॅन्डमनेस किंवा डिसऑर्डरनेस विच इज अल्टिमेटली कॉल्ड ॲज अ एंट्रोपी. आणि म्हणून स्पॉन्टॅनियस प्रोसेस एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला जो काही क्रायटेरिया बघायचा एंट्रोपी चेंज, तर काय असायला पाहिजे? वेन रॅन्डमनेस इन्क्रीजेस, डिसऑर्डरनेस इन्क्रीजेस, दॅट इज एंट्रॉपी इन्क्रीजेस. आणि म्हणून एंट्रॉपी चेंज, दॅट इज एंट्रॉपी ऑफ फायनल स्टेट मायनस इनिशियल स्टेट मस्ट बी पॉझिटिव्ह. दॅट इज एंट्रॉपी चेंज डेल्टा एस ऑफ अ सिस्टीम मस्ट बी पॉझिटिव्ह फॉर द स्पॉन्टेनियस प्रोसेस. मग कुठल्या कुठल्या प्रोसेसमध्ये डेल्टा एस पॉझिटिव्ह असू शकतात? काही एक्झाम्पल बघा. वेन आयोडीन डिझॉल्ड इन वॉटर, स्पॉन्टेनियस प्रोसेस. आयोडीन सॉलिड आहे, सोल्युशनच्या फॉर्ममध्ये गेलं की आपण मग मध्ये एंट्रोपी इन्क्रीज होईल, म्हणून एंट्रोपीचे डेल्टा एस सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह मिळेल स्पॉन्टेनियस प्रोसेस. हायड्रोजन मॉलिक्यूल इंटू हायड्रोजन वॉटर, हायड्रोजन molecule is converted into hydrogen atom. Delta S positive. Evaporation of water, liquid into a gaseous state. Delta S positive. Ammonium chloride dissolved into water. की मग असे काय आपण बघितलं होतं एंडोथर्मिक रिएक्शन हे डील इट इज स्पॉन्टेनियस. इथं कसं एक्सप्लेन करू शकतो ते की आफ्टर डिझॉल्युशन entropy change of a system increases, randomness increases, and hence it is a spontaneous process. मग आता आपल्याला क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन बघायची एंट्रोपीची. की सुरुवातीला आपण काय म्हटलं होतं? एंट्रोपी इज अ मेजर ऑफ रॅन्डमनेस ऑर डिसऑर्डरनेस ऑफ अ सिस्टम. But instead of absolute entropy, capital S, we have to consider entropy change. Entropy is again state function. We cannot calculate its absolute value, but we can determine the change in entropy. Entropy state function असणार, त्याची absolute value आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही. तर आपल्याला नेहमी काय कॅल्क्युलेट करावं लागणार? इट्स एन्थाल्पी चेंज, डेल्टा एच व्हॅल्यू. अँड हेन्स डेल्टा एस एन्थाल्पी चेंज कॅन बी डिफाइन्ड ॲज an entropy change of a system in a process is amount of heat absorbed isothermally and reversibly divided by absolute temperature. That is delta S. Q means heat absorbed isothermally reversibly divided by temperature. आता आपल्याला युनिट बघायचं आहे. युनिट ऑफ एंट्रोपी चेंज हीटसाठी, हीट ॲब्सॉर्ब त्यासाठी युनिट्स काय असणार आहे? जूल्स असणार आहे. आणि टेम्परेचर इज measured in a Kelvin. Naturally, the ratio of heat to temperature, that is a unit for entropy change, is joule per Kelvin per mole. तर तुम्ही पुढची क्वांटिटी ऍड केली पर मोल, तर आपल्याला काय मिळणार आहे? जूल पर केल्विन इज युनिट फॉर द एंट्रोपी चेंज. आणि एंट्रोपी आणि सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स एक छोटासा कन्सेप्ट आपल्याला बघायचा की आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सची काही स्टेटमेंट बघितली. कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, एनर्जी कॅन नायदर क्रिएटेड नॉर destroyed but converted from one form into another form and so on and so on. If in one form of energy disappear,
an equivalent of another form of energy appears. But it is not possible to convert all heat into work. And hence, first law has certain limitations आणि म्हणून आपल्याला सेकंड लॉ आपल्याला बघायचं आहे की पहिला फर्स्ट लॉ कॅनॉट डिटरमाइन कॅनॉट एक्सप्लेन द डायरेक्शन ऑफ एनर्जी चेंजेस. एंट्रॉपी ऑफ सिस्टीम इन्क्रीजेस इन अ स्पॉन्टेनियस. आपण ऑलरेडीच बघितलंय कुठल्याही स्पॉन्टेनियस प्रोसेसमध्ये एंट्रॉपी डिसऑर्डरनेस आणि रँडमनेस गोज ऑन इन्क्रीजिंग. पर्टिक्युलर एक्झाम्पल दिसतंय टॉईस H2O लिक्विड will be converted into twice H2 liquid plus oxygen gas. Entropy change plus 126 joules per Kelvin. However, only entropy of a system is not sufficient to talk about the spontaneous process. फक्त आणि फक्त रिॲक्शनची एंट्रॉपी कन्सिडर करून आपण रिॲक्शन स्पॉन्टॅनियस आहे की नॉन स्पॉन्टॅनियस एक्सप्लेन करू शकत नाही. फॉर दॅट पर्पज वी हॅव टू कन्सिडर एंट्रॉपी ऑफ सिस्टीम ॲज वेल ॲज एंट्रॉपी ऑफ अ सराउंडिंग. तर बघा सेकंड एक्झाम्पल आहे टॉईस H2 गॅस प्लस O2 गॅस गिव्स टॉईस H2 लिक्विड. एंट्रॉपी चेंज -326. दॅट इज एंट्रॉपी काय झालंय गॅसेस पासून लिक्विड मिळालंय. डिसऑर्डरनेस रँडमनेस डिक्रीज झालाय म्हणून एन्थॅल्पी चेंज आपल्याला कसा मिळाला निगेटिव्ह. दो एंट्रॉपी चेंज इज अ निगेटिव्ह रिॲक्शन इज अ स्पॉन्टेनियस. थस टोटल एंट्रॉपी ऑफ सिस्टीम अँड सराउंडिंग इज कन्सिडर. की जसं सिंगल क्रायटेरिया एनर्जी सफिशियंट नव्हता एक्झोथर्मिक ॲज वेल एज सम एंडोथर्मिक रिॲक्शन स्पॉन्टेनियस, तसं जर स्पॉन्टेनियस रिॲक्शन मध्ये एंट्रॉपी इन्क्रीज होत असेल तर आणि तरच रिॲक्शन कशा पाहिजे होतं स्पॉन्टेनियस. हे तुम्हाला एक्झाम्पल दिसतंय हायड्रोजन प्लस ऑक्सिजन गिव्स टॉईस H2 लिक्विड. एंट्रॉपी डिक्रीज झाली तरी आणि तरी सुद्धा प्रोसेस कशी ही स्पॉन्टेनियस आहे. म्हणून वी रिक्वायर टू कन्सिडर द एंट्रॉपी ऑफ अ सिस्टीम ॲज वेल ॲज सराउंडिंग टू एक्सप्लेन द क्रायटेरिया ऑफ अ स्पॉन्टेनिटी. आपल्याला कन्सेप्ट बघायचा तर सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स द एंट्रॉपी ऑफ युनिवर्स ऑलवेज इन्क्रीजेस इन अ स्पॉन्टेनियस प्रोसेस अँड रिमेन अनचेंज इन इक्विलिब्रियम. जसं म्हटल्याप्रमाणे की स्पॉन्टेनियस प्रोसेसमध्ये एंट्रॉपी नेहमी इन्क्रीज होते डिसऑर्डरनेस इन्क्रीज होते आणि ॲट इक्विलिब्रियम प्रोसेस एंट्रॉपी रिमेन अनचेंज. आणि छोटंसं स्टेटमेंट आपल्याला बघायचं सेकंड लॉचं टोटल एंट्रॉपी ऑफ सिस्टीम and its surrounding. परत एकदा बघा the total entropy of a system and its surrounding that is universe increases in the spontaneous process. ते आपण फक्त म्हटलं होतं स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये काय होत आहे एंट्रॉपी वाढते डिसऑर्डरनेस. बट टोटल एंट्रॉपी ऑफ सिस्टीम and its surrounding that is universe increases in the spontaneous process, which is the statement of second law of thermodynamics. काय स्टेटमेंट सांगतील आपल्याला सेकंड लॉचा द टोटल एंट्रॉपी ऑफ सिस्टीम अँड इट्स सराउंडिंग इन्क्रीजेस इन द स्पॉन्टेनियस प्रोसेस. आणि अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट खूप आहेत. द हीट flows spontaneously from hot end to cold end. So it is impossible to construct a machine which has 100% efficiency. That is, all heat cannot be converted into work. पण आपल्याला एवढं एकच स्टेटमेंट लक्षात ठेवायचं नवीन सिलेबस मध्ये की सेकंड लॉचं स्टेटमेंट काय सांगायचं आपल्याला फक्त आणि फक्त द टोटल एंट्रॉपी ऑफ सिस्टीम अँड इट्स सराउंडिंग दॅट इज टोटल एंट्रॉपी ऑफ युनिवर्स इन्क्रीजेस इन द स्पॉन्टॅनियस प्रोसेस. की स्पॉन्टॅनियस प्रोसेस एक्सप्लेन करण्यासाठी एनर्जी हा सफिशियंट क्रायटेरिया नाहीये. म्हणून नेक्स्ट क्रायटेरिया आपण बघितला एंट्रॉपी. एंट्रॉपी इज ऑल्सो नॉट सफिशियंट क्रायटेरिया टू एक्सप्लेन द स्पॉन्टॅनियस प्रोसेस. नेक्स्ट वी हैव टू कंसिडर द एंट्रॉपी चेंज फॉर सिस्टम as well as surrounding, and the second law of thermodynamics can be stated as
the total entropy of system and its surrounding, that is universe, increases in the spontaneous process. ओके, आतापर्यंत केमिकल थर्मोडायनामिक्स मध्ये मेजर पार्ट आपण बघितलं. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, त्याला काही लिमिटेशन्स आहेत म्हणून आपण आता काय शिकलोय, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. एनर्जी आणि स्पॉन्टेनिटी हा क्रायटेरिया सफिशियंट नाहीये म्हणून आपल्याला एक नवीन कन्सेप्ट शिकायचा आहे, विच इज नोन ॲज अ गिव्स फ्री एनर्जी चेंज. आणि मग गिव्ह फ्री एनर्जी चेंज त्याच्याशी रिलेटेड काही कन्सेप्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू. त्या व्हिडिओमध्ये आपला केमिकल थर्मोडायनामिक्स नावाचा जो चॅप्टर आहे यावरची थिअरी कम्प्लीट होईल आणि मग 2-3 लेक्चरमध्ये यावरची प्रॉब्लेम्स आपण बघू. परत एकदा कोणाला काही प्रॉब्लेम असते ते व्हिडिओ नीट बघा, नाही समजलं मला विचारा आणि या चॅनलला सबस्क्राईब